दादा नमस्कार. नमस्कार. दादा सर्वप्रथम तर तुमची ओळख आम्हाला सांगा. आम्ही चिंचोली गोय का आपला कलापूरचा सुंदर गुंडा ग्रुप चिंचोली गोय या नावाने आमच्या मैदानात गाडी पळते. दादा सुंदर गुंडा ग्रुप बोललं तर बऱ्याच वर्षापासून बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आणि मुंबईच्या क्षेत्रामध्ये नाव होतं. परंतु एक वेळ असा होता की थोडं बॅकफुटला नाव गेलं होतं आणि आज पुन्हा शाहीरच्या रूपाने गेले 2-3 वर्ष सलग मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारे आपलं नाव चर्चेत आलंय. काय सांगाल? नाही, बॅकफुटला म्हणजे आमची जी जुनी बैल होती म्हणजे सुंदर गुंडा, आम्ही त्यांच्या नावाने गाडी पळवतो आणि मध्ये बंदी टायमात बैल होती पण आम्ही मैदानात येत नव्हतो. आणि त्यानंतर मग दुसरे 1-2 खरेदी झाल्या पण ते तेवढं काय काम नाही केलं त्यांनी. त्यानंतर मग आम्ही टिंगू जो मला वाटतं 2020 ला घेतला होता, त्या बैलाने आम्हाला एका वर्षात एवढं नाव करून दिलं ना, टिंगू नुसतं बोललं ना तर लोक ओळखून जातात का बाबा. बरोबर. आणि शाहीरची खरेदी वगैरे कधी झाली होती? काय शाहीरची खरेदी 2022 ला केली होती. आदत होता? हो, आदत मध्ये खरेदी केला होता. आणि त्यानंतर शाहीर खूप चर्चेत झालाय. आता बैलाचं वय काय आहे साधारण? आता बैलाचं वय तेव्हा 1 वर्षाचा म्हणजे 1 वर्ष खालीच होता, आता 4.5 वर्षापर्यंत आहे. हा, आता दादा जर बघायला गेलो तर एक 2च दिवसापूर्वीचा किस्सा आहे की अमरापूरच्या मैदानामध्ये बैलाने 1 नंबर केला आणि आता 24 तास पण झाले नाही, तिथे 3 फेरे पळून आज बैल परत. आता कसा मुंबईचा खेळ म्हटलं तर एक उत्सुकता असते, 3 फेऱ्याची आवड आहे, पण बिनजोड म्हटलं तर मुंबईकरांच्या रक्तातला खेळ आहे. आणि मग बिनजोडचं मैदान पडलं तर कधी कसं जातो याची चिंता असते. आणि आज 24 तासात तुम्ही बैल पुन्हा इथे आणला आणि हा 4था फेरा आणि आज बैल विजय प्राप्त केला. काय बोलाल आजच्या? नाही, बैलावरची मेहनत आहे. म्हणजे आमचा तुमच्या मागे असलेला प्रज्वल असेल, स्वतः संदीप भाऊ असतील, यांची मेहनत आहे बैलावरती. ते बोलले बैल फ्रेश आहे, बिंदास नियोजन करा, बिंदास या. पण कसं असतं की 3 फेरे पळाल्यानंतर बैल आता घाटावर गेलाय, त्याच्यानंतर बैल इथं आणायचा मोरगावला, इतका प्रवास आणि आता पण बघा फुल अग्रेसिव्ह बैल आहे. काय सांगाल, काय नक्की बैलाच्या फिटनेसचा राज, काय विषय? बैलाचा फिटनेस म्हणजे तो त्याला नॅचरल आहे. कारण का बरेच लोक आम्हाला विचार करतात तुम्ही खायला काय घालता. बरोबर आहे. तर आम्ही नॅचरल आहे, जे म्हणजे बैलाचं खाद्य आहे तेच घालतो. म्हणजे वैरण असेल, सुकी वैरण असेल, मका असेल किंवा मुरगाचा असेल. मुंबईत आपण जास्त मुरगास आणि सुक्या वैरणीवर जोर देतो. आणि खुराक म्हटलं तर आता सध्या ते चालू आहे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि नवापुरी हे असेल. बाकी वैयक्तिक दूध वगैरे बैलाला अजूनपर्यंत माहिती नाहीये. म्हणजे पूर्ण एक जसं शेतकऱ्यांनी पैलवान तयार करावं तसा पैलवान झालाय आणि कुठल्याही प्रकारचं दूध वगैरे असं काही अति प्रकारचे लाड नाही आहेत. नॉर्मल बैलासारखं सांभाळलाय, परंतु प्रत्येक मैदानामध्ये गुलाल दाखवतोय. आणि खरं बघायला गेलो तर घाटावरची मंडळींची खरी मेहनत आहे. बैल घाटावर वगैरे कोणाकडे असतो? बैल आम्ही ज्यांच्यानं खरेदी केला होता, आमचे सगळे बैल टिंगू असेल किंवा अजून दुसरी कुठली वासरं असतील त्यांच्याकडेच असतात आणि आमच्या खरेदी त्यांच्याकडनंच असतात. आता शाहीर पळतोय, दुसरा आमचा दुसरा सरपंच पळतोय, तो पण यावर्षी 20 गुलाला मानकरी. आता दुसरा वासरू आहे, तो सध्या आरामावर आहे. हा, म्हणजे जर बघायला गेलो तर तुमचं असं आहे की घरातला बैल घरातलंच, म्हणजे आमच्या घरातले संबंध आहेत. म्हणजे काही लोक बोलतील का हे का इथलेच आहेत तर नक्की मुंबईचे आहेत. कारण आम्ही तिथे गेलो ना का डायरेक्ट घरात जायचं, आई आलोत आम्ही, असं आमचं घरचं रिलेशन आहे. बरोबर आहे. आणि खरं बघायला गेलं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रात हे खरंच गरजेचं आहे की एक संबंध टिकवले पाहिजेत. घाट मुंबई हा भेदभाव नाही, तर एक सलोख्याचे नाते, भाऊबंडांचे नाते जपले पाहिजेत. आणि जसा बिनजोडचा केले तसं 3 फेऱ्याच्या खेळाला पण आपण आवर्जून आलो पाहिजेत. आणि आता महत्वाचं म्हणजे आता आपल्या बरोबर समीर दादा आहेत. खूप वर्षापासून मी पण बघतोय की शर्यत क्षेत्रामध्ये स्वतः ड्रायव्हर आहेत, खूप सारी बैल घडवलीत, इतरांची घडवलीत, स्वतःची पण घडवलीत. तर काय सांगाल शाहीर बद्दल पळताना काय वेगळं पण आहे साहेब? शाहीर आपण ज्यावेळेस खरेदी केलेला त्यानंतर शाहीर आपण पहिल्यांदा मुंबईमध्ये ज्यावेळेस पळवला, पहिली शर्यत आपली झाली राहुल दादा पाटील यांच्याशी, त्यांचा किस्सा होता. जे वासरावर गाडी जमली होती आणि त्यावेळेस आपण कधी न आतून पळवलेला टिंगू आपण पहिल्यांदा गाडीवरून पळवलेला. पण त्यावेळेस मला आठवतंय उसटण्याचं मैदान होता आणि शाहीर डायरेक्ट पब्लिकला पळवला होता आम्ही. पण एवढी पब्लिक म्हणजे त्यावेळेस बॅरिकेटिंग वगैरे काय नव्हती. बरोबर. पण एवढ्या पब्लिकला तोडून पळवलेला आदत वासरू, तिथं अभिमान वाटला का बाबा संदीप कडनं घेतलेला वासरू आज आपल्याला लागलेलं आहे. डायरेक्ट एवढ्या पब्लिक म्हणजे पब्लिक समोर हटत नव्हती तरी बैल पब्लिकला तोडून पळत होता. गाडी पडली होती, आम्हाला काही दुःख नाही वाटलं. आणि बैलाचा विशेष म्हणजे आम्हाला जो आनंद त्याने वेगळा दिला, म्हणजे आम्हाला जसा आदत पासून बैल बिनजोडला हा कधीच मैदानात येऊन गाडी जमली नाही. नाव द्यायचं किंवा कोणावर तरी फिरवायचं अजूनपर्यंत. बैल मध्ये आजारी पण होता, बैल लालमध्ये सापडला होता. लोकांना असं वाटलं का शाहीर थांबेल. बरोबर आहे. शब्द सांगतो का बैल असं लोकांना वाटलं थांबेल का आता याला आजार झालाय, पूर्ण नंग्या निघून जातील, बैल आता पळणार नाही. पण बैलामागची मेहनत
आणि बैलाची म्हणजे जिद्द, बैल खूप जिद्दी आहे आमचा. बरोबर. म्हणजे आमच्या नावासाठी झटणारा बैल आहे. आज जर त्याला एखादी गाडी बोलला ही गाडी आपल्याला करायची तर तो 100% करणारच. आणि त्या टायमाला आजारी झाल्यानंतर आम्ही आराम दिला. बरीचशी लोक बोलली बैल संपलाय, पण जानेवारी मध्ये बैल आजारी पडला. एप्रिल मे ला परत बैल आहे तसा ठाम. आणि आम्हाला खरी साथ आहे ना तर दशरथ दुधाने महाराज यांची खूप मोठी साथ आहे. कारण ज्या ज्या वेळी आम्हाला गरज असते ना का बाबा आज आपल्याला महाराजची गरज आहे, त्यावेळी हक्काने बाबा महाराज घेऊन ये, आज आपली गाडी पळवायची. हा, म्हणजे एक जर बघायला गेलो तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्री संबंध असे टिकवावे लागतात की ज्यावेळेस आपल्याला खरंच मैत्राची गरज असते त्यावेळेस हक्काने त्याने बैल आपल्या दावणीला आणून बांधला पाहिजे. हो, 100%. आणि तुम्ही ते संबंध टिकवले हो. आणि त्याच्यामुळे आज बैल इथपर्यंत पोहोचलाय आणि आतापासून आतापर्यंत बैल पळतोय. आजचं नियोजन कसं होतं? आजचं नियोजन बघायला गेलं तर हे काल संध्याकाळी झालं. म्हणजे अजून एक सांगतो, आमचे 3 ते 4 नियोजन आजच्याला कॅन्सल झालेत. म्हणजे कालपर्यंत नियोजन झाले होते. आता आपला पिंपळीचा मान्या पालणार होता, पण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालं. त्या जितून मला कॉल केला, अरे त्यांच्या घरी कोणतरी आजारी झालं, यायला जमणार नाही. मग शेवटी मी संदीप भाऊनच फोन केला का तुम्हीच पैरा बघा आणि करा नियोजन. आणि त्यांनी पण लगेच संध्याकाळीच फोन केला, आपल्याला शिवा भेटतोय. आणि आधी आमचं बोलणं झालं होतं का त्यांनी पण विचारलंय, मग त्यांना म्हटलं विचारा, करून टाकू म्हटलं ते. आणि त्यांनी पळू म्हणून गाडी. आणि आज गुलालात पण एक गुलाल झाला ना? हो, एकच एकदाच पळ. कारण परवा 3 वेळा पळाला, मी त्यामुळे तेच विचारणार होतो की परत दुसऱ्या शर्यतीचा नाही, विचार नाही, केला नाही. होता का? नाही. कारण 3 फेरे पळालाय आता आणि 1 नंबरचा मानकरी झालाय. हो. आणि ते जर बघायला गेलं तर मला वाटतं घाटावरचं पहिलंच मैदान होतं त्याच्या आल्या. नाही, आम्ही खरं पेडगावला पहिल्यांदा पळाला, बैलांनी गटाला मार खाल्ला, पण आम्ही जिद्द नाही हारली. तीच गाडी लोक पैरा बदलतील, बरोबर. आमचा तोच आदत घेऊन आम्ही परत ती गाडी पळवली आणि 1 नंबरचा मान केला. चांगले बैल पळाले आणि बघायला गेलो तर चांगल्या मैदानामध्ये आणि आता वासराला घेऊन 1 नंबर. म्हणजे जसं बघायला गेलो तर पब्लिकचा बादशाह सुद्धा आहे आणि शिस्तीचा पण बैल आहे. आज वासराला घेऊन 1 नंबर केला आणि 3 फेरे पळाला. नक्कीच दादा, अशाच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. असंच गुलाल होत राहू आणि लवकरच मुंबईमध्ये पुन्हा शर्यती चालू झाल्यावर आम्हाला शाहीर होतं तिथेच नक्कीच बघायला मिळेल. तिथेच बघायला भेटेल. आणि तशी काय आमची अपेक्षा राहिली नाहीये बैलावर. बैलाने आम्हाला भरपूर आनंद दिला. फक्त एकच, आता बैल जेव्हा घाटावर आला तेव्हा पण मी बोलून दाखवलंय का संदीप भाऊनी बैल हा हिंद केसरी करून दाखवायचंय. एकच स्वप्न बाकी आहे का आपल्या एक दावणीला हिंद केसरी बैल झाला पाहिजे. तेवढंच फक्त नाव लागला का आमच्या अपेक्षा सगळ्या संपतील. नक्कीच दादा, तुमची जी मेहनत आहे, आज शून्यातून बैल इथपर्यंत आणलाय आणि नक्कीच बैल शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि त्याच्यात नक्कीच तुमचा बैल साकार करेल तुमचं स्वप्न. हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.